महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। खासदार शोभाताई बच्छाव अवकाळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाईची सरसकट पंचनामा व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर भेट। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात अतिवृष्टी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे। मालपूर शिवारातील शेतकरी हेमराज काशीराम पाटील व शंकर आप्पा पाटील यांच्या शेतात मका पिकाची झालेली अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहिली व शेतकऱ्यांची समजूत काढून महसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांना तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करावेत। यावेळी मंडळ कृषी अधिकारी अक्षय गवांदे, उपकृषी अधिकारी दिलीप भोईर, सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत बागुल, दोंडाईचा नायब तहसीलदार राजेश घोलप, महसूल मंडळ अधिकारी रेणुका राजपूत, ग्राम महसूल अधिकारी नारायण माजळकर, वैभव सेंदाणे, महसूल सेवक महेंद्र गोसावी, पत्रकार प्रभाकर सर आडगाळे, प्रकाश तात्या पाटील, जयप्रकाश लांडगे, प्रशासक आर.बी. निकुंबे, शिंदखेडा आदी शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित होते। खासदार शोभाताई पाटील म्हणाल्या की मी धुळे येथील कलेक्टर ऑफिसला भेट देऊन धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबार तालुक्यात मका, पपई, कांदा, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, तरी शासन दरबारी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करेन। केंद्र सरकार व राज्य सरकार देखील शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरच सोडवतील, सरकार कटिबद्ध आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रभाकर धनगर, शिंदखेडा। एक मिनिट, जे नुकसान झाले दोन आपण अडचण काही नाही। आता गव्हर्नमेंट कडे एकच मागणी आहे पंचनाम्याला काही अडचण आहे का? शेती यायला पाहिजे साईड देऊन देऊ थोडं साहेब थोडं ना जातो तो मागे मागे येऊन जा असं थोडं बाजूला थोडं मागे दूर 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 मागे थोडं फोटो मागे दिले शेत पडलेलं नमस्कार मॅडम, आपण या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती आले आहात। तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो। तर आजच्या या नुकसानीचा जो पाहणी दौरा पूर्ण तुमचा शिंदखेडा तालुका धुळे जिल्हा म्हटला तरी चालेल। तर आपण कोणत्या कोणत्या ग्रामीण भागातून आलेला आहात आजच्या घडीला? नाही, आज सकाळी कलेक्टर ऑफिसला जे काही अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आणि गारपीट, त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये जे जे काही सर्व तालुक्यांमध्ये नुकसान झालेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत ही मिळाली पाहिजे। कारण अवकाळी पाऊस आणि गारपीट त्यामुळे धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका, दोंडाईचा साक्री तालुका या तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान हे झालेलं आहे। सगळ्यात जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कारण अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे कांद्याची पात पडली आणि जे काही हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हा हिरावून गेलेला आहे। त्याचप्रमाणे मका पीक जे आहे ते देखील आता आपण इथे आलेलो आहोत आणि बघतो आहोत, तर मका पीक हे पूर्णपणे पडलेलं आहे। त्याच्यामुळे जे काही कणसं लागलेली होती आणि पूर्णत्वाच्या मार्गावर ते कणीस होतं, तर ते आता होणार नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मका पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या पपई असेल किंवा त्याच्यामध्ये आंतरपीक जे त्यांनी डांगर टरबूजाची शेती केली होती ते तर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। असं
मागील वर्षी देखील कांद्याला भाव नव्हता, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि यावेळी असं शेतकऱ्यांना आशा होती की आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आणि भाव मिळेल, परंतु ते उत्पादन मिळायच्या आतच हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मी 2 तारखेला आमचं अधिवेशन संपलं, तर मला संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघातून फोन आले, शेतकऱ्यांचे काही कार्यकर्त्यांचे आले आणि त्यांनी व्हिडिओ पण टाकले होते जे काही नुकसान झालं आणि गारपीट झाली त्याचे. ते सुद्धा फोटो मी कृषी मंत्र्यांना दाखवले आणि पत्र दिलं की जास्तीत जास्त शेतीमालाचं नुकसान हे महाराष्ट्रामध्ये आणि धुळे लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे. तर आपण त्यांना तातडीची आर्थिक मदत ही द्यावी, नुकसान भरपाई द्यावी असं मी त्यांना पत्र दिलेलं आहे. आणि त्यांनी देखील सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि खालून राज्य शासनाकडून जे काही प्रस्ताव येतील आम्ही त्याप्रमाणे तातडीने मदत पाठवू. थँक्यू मॅडम. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.